जो टर्नओव्हर 9ला दिलाय, टर्नओव्हर जो दिलाय तिकडे, असा इथे काय विचारलंय की टर्नओव्हर जे ऑडिट केलंय, आता त्याच्यामध्ये काय होतं, एखादी कंपनी मल्टी स्टेटचा असेल तर त्याचा या स्टेटचा टर्नओव्हर किती आहे त्या जीएसटीच्या ऑडिटप्रमाणे. एकच समजा एकच बिझनेस आहे महाराष्ट्रामध्ये, तर मग जो जी एस आर 9 बघा मल्टी स्टेट कंपनीचे अनेक भरले जाते, पण इन्कम टॅक्स ऑडिट एकच होईल पॅन वाईज. तर टर्नओव्हर इन्क्लुडिंग एक्सपोर्ट ॲज पर ऑडिटेड फिनान्शियल स्टेटमेंट फॉर द स्टेट युटी for multi-GSTN units under same PAN, the turnover shall as be derived from the audited annual financial statement. किती आहे दिला इकडे. आता ह्याच्यामध्ये टर्नओव्हर ॲज डिक्लेअर्ड इन GSTR 9 किती आहे तो दिला. आता हे जे बाकीचे काय पॉईंट्स आहेत हे ॲप्लिकेबल सगळ्यांना असतीलच नाही, तर माझ्या केसमध्ये हे ॲप्लिकेबलच नाही, तर हे मी नाही घेतलं, हे मी घेतलेच नाही. म्हणजे ॲडव्हान्स घेतला आहे तर ॲडव्हान्स वेगळा दाखवला GSTR 9ला किंवा GSTच्या कायद्यामध्ये. इन्कम टॅक्सला ॲडव्हान्सचा काहीच इम्प्लिकेशन नसतं, तर काहीच तिथे इफेक्ट त्याचा काही नसतं. किती सेल आहे, किती परचेस आहे, किती एक्सपेन्स आहे रेकॉर्ड केलं, जे प्रॉफिट आहे त्यावर इन्कम टॅक्स भरायचं आहे. इन्कम फ्रॉम बिझनेस जर असेल त्याप्रमाणे त्यांचा टर्नओव्हर येईल. त्यामुळे हे बाकी इथे ॲडव्हान्स आहे, शेड्यूल 1चा सप्लाय, डीम सप्लाय, हे काय मुळे म्हणजे जर का व्हॅल्यू वेगळी येते तर काय येते, तर ही कारणं असलेली व्हॅल्यू वेगळी येऊ शकते. GSTR 9ला वेगळा टर्नओव्हर दिसतोय, इथे वेगळा दिसतोय, यातलं एखादं कारण दिलं तर हा आकडा मॅच होईल, म्हणजे डिफरन्स 0 होईल. यातनं काय चेक करायचं आहे की तुम्ही जो टर्नओव्हर डिपार्टमेंटला सांगताय, GSTच्या लॉमध्ये सांगताय, तोच इन्कम टॅक्स लॉमध्ये सांगताय का, म्हणून हे क्रॉस चेक करायचं आहे. लक्षात हे क्रॉस चेक करण्याकरता उद्देश काय याचा की जो टर्नओव्हर डिक्लेअर केला आहे इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि जो टर्नओव्हर GSTR 9मध्ये दिसतोय हा सेम असणं अपेक्षित आहे. डिक्लेअर करा इकडे. मी डिक्लेअर केला, माझा फरक पॉईंटमध्ये आहे, म्हणजे माझा सेल कुठेही मिसमॅच नाही आहे, म्हणजे माझा सेल बरोबर आहे, कुठेही चुकीचं काय दाखवलेलं नाही. हे मी सिद्ध करतो टॅक्स पेअर, की मला हे एक प्रकारे सांगितलं होतं की बा दाखवा तुम्ही, म्हणजे मी शपथेवर सांगतोय की हे माझं बरोबर आहे, बघा हे चुकीचं काय नाही. स्क्रुटिनीमध्ये हे बघणार ना. आता याच्यामध्ये डिफरन्स काय असेल तर मग इथे रिझन द्या, काय कारण आहे, रिझन फॉर अनरिकन्साइल्ड डिफरन्स, पुढे कारण द्या. आउटवर्ड सप्लायमध्ये फरक असेल तर का फरक आहे कारण द्या. म्हणजे इथे ह्या ॲडजस्टमेंट होतात. मी इथलं कुठलं कारण दिलं आहे तर ॲडजस्टमेंट होऊन ती अमाऊंट मॅच होईल, डिफरन्स येणार नाही. पण तरी पण जर का तो डिफरन्स राहिला असेल तर काय कारण आहे की डिफरन्स राहिला आहे. आणि पुढे जाऊन हे झालं रिकन्सिलेशन ऑफ टॅक्सेबल टर्नओव्हर, ॲन्युअल टर्नओव्हर ॲडजस्टमेंट, टॅक्सेबल टर्नओव्हर ॲज पर लायबिलिटी डिक्लेअर्ड इन ॲन्युअल रिटर्न, हे ब्रेकअप दिले. एक्झाम सप्लाय किती आहे आणि टॅक्सेबल सप्लाय किती आहे. जो टर्नओव्हर दिला आहे त्यातला एक्झाम किती आहे आणि टॅक्सेबल किती, हा ब्रेकअप दिला इकडे. रिकन्सिलिएशन ऑफ टॅक्सेबल टर्नओव्हर हेच हेडिंग हे आहे. आता हे वरती हेडिंग काय बघा, रिकन्सिलिएशन ऑफ टर्नओव्हर डिक्लेअर्ड इन ऑडिटेड रिपोर्ट फिनान्शियल स्टेटमेंट विथ टर्नओव्हर डिक्लेअर्ड इन ॲन्युअल रिटर्न. आता हे मला डिक्लेरेशन द्यायचं आहे, म्हणजे टॅक्स पेअर मला माहिती आहे ना हे, किंवा जो हे रिपोर्ट माझे प्रिपेअर करतो त्याला माहिती आहे, तो काय करणार, जे GSTR 9मध्ये GSTमध्ये दिलं आहे किंवा द्यायचं आहे ते सगळं याद देणार. जो काय डेटा असेल, बुक्स ऑफ अकाउंट असेल, त्यामध्ये टॅक्सेबल टर्नओव्हर किती आहे, एक्झाम पिरियड किती आहे, जे अगोदरच दाखवलं गेलं आहे GSTR 1मध्ये, आणि ते सगळं ऑटो कम्प्लीट झालं GSTR 9मध्ये. त्याप्रमाणे हे आकडे मला सांगायचा उद्देश काय, हे मॅनेजेबल आहे की नाही. मी तोंड उघडलं आहे आणि जे मी GSTला बोललोय तेच मी इन्कम टॅक्सला बोलणार ना, वेगळे थोडं बोलणार. का बोलून वेगळं, किंवा दोन ठिकाणी आपल्याला आपण ॲन्सरेबल आहोत, ते दोन्ही ठिकाणी आपल्याला सेमच बोलायचं आहे. पूर्वी काय व्हायचं,
काही लिंक नव्हतं, पॅन आधार लिंक नव्हतं, काहीच लिंक नव्हतं. लोक बँकेमध्ये 4 अकाउंट काढायचे, 2 दाखवायचे, 2 दाखवायचेच नाही. आज ते कळतं गव्हर्नमेंटला. प्लस इन्कम टॅक्सला वेगळा टर्नओव्हर, एक्साईजला वेगळा, वॅटला वेगळा, कशाची काय कनेक्शन नव्हतं, कोण विचारत नव्हतं, चालत होतं. लोन काढायचं आहे तर बँकेला वेगळीच माहिती द्यायची. हे सगळं आता हळूहळू गव्हर्नमेंटने काय केलं, सगळं लिंक केल्यामुळे. आणि प्लस हा डेटा जो आहे जीएसटीचा, तो इन्कम टॅक्स पोर्टलला दिसतो, तिकडे जातो. बा तिकडे हे दाखवलं गेलं समोरच देतं. म्हणजे गव्हर्नमेंट समोर त्यांना अवेलेबल करून देतं की हा डेटा तुमचा आमच्याकडे आहे. मग इन्कम टॅक्स फाईल करणारे वेगळा डेटा दाखवणारच नाही ना, त्याला दाखवतील. जो डेटा आलेला आहे तो इथे घ्या पुढे प्रोसेस करायला. जर का तुम्ही स्क्रुटिनी करायला जाल तर स्क्रुटिनीमध्ये तुमची आरोग्य लागणार नाही. मला सांगायचा उद्देश आहे, कशाला कोण साधारण सांगेल की मी चोरी केली म्हणून, दाखवणारच नाही ना मी चोरी. मी हे दाखवेन ना की हे असे आहेत, हे असे आहेत. जे जीएसटीला आहे इन्कम टॅक्सला घ्या. आता मी जीएसटीचं काम करतो, इन्कम टॅक्सचं काम मी करत नाही. तर जो डेटा गेला आहे, जो माझा क्लायंट आहे तो विचारतो हा डेटा आहे आपला, त्यांना पाठवला आहे मी. आणि मग ते त्यांनी जीएसटीचा युजर नेम पासवर्ड मागितला आहे. मग ते चेक करतात, याप्रमाणेच डेटा सॉफ्टवेअरमध्ये टॅलीमध्ये आहे की नाही बघतात, आणि तोच डेटा जीएसटी पोर्टलला गेला की नाही बघतात, आणि तोच इन्कम टॅक्सला पण दाखवतात. जेन्युनली आम्हाला जी पार्टी आहे जेन्युनली करायचं आहे, एवढा आपला जो आहे इथे दिसतोय तोच पोर्टलला गेला पाहिजे. पण सगळ्यांच्याकडे एवढं परफेक्शन नसतं. तर जे तिकडे गेलं आहे ते दाखवा इन्कम टॅक्सला. हाच आपल्याकडे काय झाकलीमुळे 1.25 लाखाची ऑडिटला आलं ते कळणार आहे. ऑडिटला सगळ्या लोकांचं ऑडिट होऊ शकत नाही डिपार्टमेंटकडनं. त्यामुळे जे दाखवतो आपण जीएसटीला ते दाखवा इन्कम टॅक्सला. पॉलिसी ते सगळ्या का लोकांची काम करणाऱ्यांची. टॅक्सपेअर काय म्हणतात, बघा तुमच्याकडे डेटा आहे, तुमच्याकडे आमचं काम आहे, आम्ही अडचणीमध्ये आलो नाही पाहिजे, हे तुमचं कौशल्य आहे. खरं खोटं सगळं तुम्हाला माहिती आहे. जो अशा प्रकारे व्यवस्थित सगळं करतो तो माणूस हुशार समजला जातो. दाखवण्यामध्ये हुशार पाहिजे. काय तिकडे आहे ते काय पण असो, जे दाखवलं जाते त्यातनं आम्ही अडचणीमध्ये आलो नाही पाहिजे. यात तुम्हाला कळतं आहे. आउटपुट सप्लाय दाखवला, ब्रेकअप दिला, एक्झाम टार्किन टॅक्सेबल. या डिफरन्स जर असेल तर पुढे उत्तर द्या, रिझन द्या. रिझन द्यायचा प्रश्नच नाही, व्हॅल्यू बरोबर ते टाकलेले आहेत. पुढे जाऊन आता इथे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ही रेट वाईज ब्रेकअप द्यायचं. आता माझ्याकडे 5%, 12%, 18% या 3मध्ये तो टर्नओव्हर मी ब्रेक केला आणि प्लस त्याचे टॅक्स किती आहे हे दिलं. या व्हॅल्यूमध्ये जे डिक्लेअर केलं आहे जीएसआर 1ला ऑटो कॉपरेट झालं आहे 3B मध्ये, त्याच व्हॅल्यू असणार. यात काय फरक नाही. डिफरन्स असल्यास सांगा, उत्तर द्या, रिझन द्या. आता पुढे जाऊन इथे हे काय रिकन्सिलेशन ऑफ टॅक्स पेड, टॅक्स किती भरला. आता ह्याच्यामध्ये काय होतं, सगळीकडे सगळं RTC मधून भरला गेला आहे, त्यामुळे टॅक्स भरल्याचा काही नाही. जे GSR 9ला आहे ते तिकडे येणार, टॅक्स किती भरला. ॲडिशनल अमाऊंट पेबल बट नॉट पेड, टेबल 6, 8, 10 अबाव काही नाही आहे तिकडे. तिकडे डिफरन्स आला आहे तर भरायची आहे, तर अमाऊंट इकडे येईल. हे झालं इथपर्यंत आउटपुट टॅक्स. आता इथे ITC किती आला, ITC अवेल्ड ITC availed as per audited annual financial statement. आता प्रॉब्लेम असा आहे की मी इन्कम टॅक्स त्याची फाईल हे मागवली, रिटर्न फाईल काय केलं आहे त्याचा ऑडिट रिपोर्ट वगैरे द्या. त्यात त्यांनी अशा प्रकारे व्हॅल्यू रिपोर्टच नाही केलं. काय करणार मी, म्हणजे दाखवलं नाही वेगळं. आम्ही पण GST 9 भरतो, 9C भरतो, आम्हाला नाही का भरता येत, तू असं म्हणतो मला. म्हणजे काय विचारायचं नाही, जो इन्कम टॅक्सचं काम करतो त्याला काय विचारायचं नाही, तो ॲन्सरेबल नाही. जे दिलं आहे त्यात तुम्ही बघा आणि भरा. हे तुम्ही वेगळं दाखवलेलं नाही. आम्ही पण 9C भरतो, मला नका सांगू कसं भरायचं 9C. तुम्हाला 9C भरता यायला पाहिजे. आम्ही आमचं काम केलं आहे, तुम्ही तुमचं काम करा. म्हणजे करायचं काय,
करायचं काय म्हणजे जो तुमच्याकडे ITC दिसतोय तो तुम्ही ते वर टाकून द्या. आम्ही इन्कम टॅक्सला टाकलाय नाही टाकलाय ऑडिट रिपोर्टमध्ये, तुम्ही टाकून द्या हा साईड इकडे. आता तुम्ही ऑडिट रिपोर्ट मागवाल आणि बघाल त्यात दाखवलेलं नाही, तुम्ही काय करणार, डिपार्टमेंट काय करणार मला सांगा, की तुम्ही दाखवला का नाही. आम्ही दाखवत नाही, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लागत नाही, ते काय आम्हाला विचारत नाही, ऑब्जेक्शन नाही, तुम्ही कोण ऑब्जेक्शन घेणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला वेगळा दाखवलेला असायला पाहिजे, तुम्ही म्हणताय, पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला चालतंय. आम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करतो, मी 30 वर्ष झाली, मला कधी विचारलं नाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट की तुम्ही काय दाखवलं नाही. जर त्यांनी दाखवलेलं नाहीये तर तिकडे दाखवायला पाहिजे, तर त्यांच्यावरती काहीतरी तिथे डिपार्टमेंटकडनं इन्कम टॅक्सच्या कारवाई झाली पाहिजे ना. ती दाखवला का नाही वेगळा तुम्ही, त्यांना विचारत नाही, विचारत आहे, मार्केटला प्रॅक्टिस आहे ती की तिकडे तर टाकून द्या, हे काय वेगळं दाखवायचं नाही. नाही दाखवलं तर काही होत नाही, तिकडे कंपल्सरी ते फील्ड नाही आहे, ते भरलंच पाहिजे, तिकडे नाही आहे ते नाही भरत तर हे भरताना प्रॉब्लेम येतो. म्हणजे जो उद्देश आहे डिपार्टमेंटचा की अरे हे व्हेरीफाय करायचं आहे तोच फोल ठरतो इकडे, तर काय उपयोगच नाही होत. मला मिळत नाही, मला कंप्लायन्सचं करायचं आहे, मला मी काय करणार. म्हणजे मला इकडे भरणं भाग आहे. जो आकडा माझा ITCचा आलेला आहे इकडे ITC बुक्स इन करंट फिनान्शियल इयर टू बी क्लेम इन सबसिक्वेंट फिनान्शियल इयर. म्हणजे जो ITC घेतला आहे बघा, याच्यामध्ये जो घेतला आहे यावर्षी किती घेतला, पुढच्या वर्षी किती घेतला बघा, इकडे त्यांनी वेगळा ब्रेकअप दिला आहे. हे वाचाल तुम्ही कळेल. एक इन्कम टॅक्समध्ये किती दाखवला आहे तुम्ही, ऑडिट रिपोर्टमध्ये किती दाखवला आहे ITC बुक इन द अर्लियर फिनान्शियल इयर, क्लेम इन करंट फिनान्शियल इयर, आणि ITC बुक इन करंट फिनान्शियल इयर टू बी क्लेम इन सबसिक्वेंट फिनान्शियल इयर. हे दोन्ही इकडे दिलं आहे, 9C मध्ये दिलं आहे. इथे बघा A+B-C असं आहे, A+B-C आहे ना. आणि मग ITC क्लेम अशा प्रकारे GSR 9 मध्ये किती आला, आणि मग त्याप्रमाणे तसंच अपेक्षित आहे की त्याच प्रकारे रिपोर्टिंग ऑडिट रिपोर्टला इन्कम टॅक्स झालं पाहिजे. पण तसं होत नाही. तर जी माझ्याकडे बुक्स अकाउंटमध्ये दिलेले आहे मी ते तिथे टाकून देतो की बाई या प्रकारे त्यांनी दाखवायला पाहिजे, त्यांची रिपोर्टिंग मिस्टेक आहे. जर GSTचं काम करायला माझा विचार घ्या तुम्ही दाखवलं हे कुठे ऑडिट रिपोर्टला, तर त्यांनी दाखवलं नव्हतं, मी काय करणार. मी माझ्या बुक्स अकाउंटप्रमाणे त्याला दाखवायला सांगितलं, त्यांनी रिपोर्टिंग नाही केलं, मला नाही पाहिजे, मी माझं दाखवलं. अशा केस जर का शेकडोमध्ये असतील तर किती जणांवर कारवाई करणार. हे रिपोर्टे बनवलं डिपार्टमेंट किंवा 1000मधल्या 900 केस अशाच आहेत, काय करायचं यांचं, कारवाई करायची का. म्हणजे जो आदेश वरून येईल तोच डिपार्टमेंट फॉलो करणार ना. लोकांबद्दल व्यापाऱ्यांबद्दल जर गव्हर्नमेंटला रोज ओढून घ्यायचं आहे तर ते कशी कारवाई करतील की हे दाखवलं नाही म्हणून कारवाई, तर काही टॅक्स चोरीच नाही ते असंच म्हणणार. म्हणजे 900मधले 500 जेन्युन असतील ना, त्यांची काय मिस्टेक नाही आहे, पण अशी प्रॅक्टिस आहे. डिफरन्स काय आहे का. आणि हे परत ब्रेकअप द्यायचं आहे इकडे की जो ITC घेतला आहे ITC डिक्लेअर्ड हे ऑप्शनल केलं होतं. हे ऑप्शनल आहे की परचेस, फ्रेट, कॅरेज हे वेगवेगळ्यासाठी किती ITC वापरला गेला आहे त्याची व्हॅल्यू आणि अमाऊंट ऑफ ITC इकडे द्या. अमाऊंट ऑफ टोटल ITC आणि अमाऊंट ऑफ इलिजिबल ITC किती अवेल केलं हे द्या. हे ऑप्शन असल्या कारणाने हेही भरलं जातं. टॅक्स पेएबल काय नाही, त्यामुळे ॲडिशनल लायबिलिटी काय अर्थ आहे का नाही त्याला सांगा मला. आणि ह्याचे हे भरायचे 20,000, 30,000, 50,000 असे घ्यायचे. त्यामुळे हा 5 करोडच्या आज एकदा टर्नओव्हर आहे, त्यांना गव्हर्नमेंटने हे भरूच नका म्हणून सांगितलं, कारण काय अर्थच नाही. गव्हर्नमेंटला पण यातनं काय मिळत नाही आणि व्यापाऱ्यांना नेसेसरी पैसे भरायला लागतात. हे कंप्लायन्स हे करायचं आहे, काही डोकं लावायचं नाही याच्यामध्ये. किती आकडे भरले मी, हां, पण याचे मिनिमम 10,000 मिळतात मार्केटला. आणि ज्यांना माहीत नाही ते दुसऱ्यांना देतात, बाबा भरून द्या, त्याला येईल माहिती आहे. बऱ्याच लोकांना 1 आणि 3 भरता येतो, पण 9 आणखी 9C भरता येत नाही. म्हणजे 9 आणि 9C भरतात त्यांची चांगली कामही होते नाही त्यामध्ये. ज्याला अभ्यास करायचा आहे ना त्याला बऱ्याच गोष्टी कळतात की अरे काय नाहीच आहे याच्यामध्ये. पण अभ्यास न करणारे लोक मोठ्या संख्येमध्ये असल्यामुळे काय होतं, अभ्यास करणारे लोक अभ्यास न करणाऱ्या लोकांना मूर्ख बनवू शकतात.
सगळ्यांनी अभ्यास केला तर मूर्ख बनवता येणार नाही. आपल्याला काय माहिती नसतं, आपण अभ्यास करत नाही, त्यामुळे जो व्यक्ती जे बोलतो ते आपण ऐकतो. असं नसताना पण आता बघा, तिकडे 2 प्रकारचे हे तुम्ही बघाल तर बिझनेस आहेत. एक ऑर्गनाइज सेक्टर आणि इकडे अनऑर्गनाइज सेक्टर. आता ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे रिटर्न्स फाईल करणारे त्यांच्याकडे माणसं आहेत, ते स्वतः सगळं डेटा रिकन्साईल करतात, सगळं करतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर तिकडे या प्रकारे काम चालतं, प्रॉपर काम चालतं. पण जिकडे प्रोपायटरचा बिझनेस आहे, तिकडे पार्टनरशिपचा बिझनेस आहे, टर्नओव्हर 5 करोड आहे, 10 करोड आहे, 20 करोड आहे, त्यांच्याकडे डिपार्टमेंट नाही आहे. असं की हे HR डिपार्टमेंट, हे टॅक्स डिपार्टमेंट, हे असं वेगळं डिपार्टमेंट नाही. रिस्पॉन्सिबल पर्सन नाही. मॅनपॉवर पुरते की नाही पुरते, कमी पण दुसरा माणूस अपॉइंट करा, असं नाही आहे. सगळ्यांवरती ओव्हरबर्डन आहे. मग तिथे क्वालिटी राहत नाही कामामध्ये. प्रॉपर काम होतं की नाही, इंटरनल ऑडिट नाही तर काय होणार नाही. पण जिकडे इंटरनल ऑडिट होतं तर हे असं का नाही केलं, हे असं का केलं, कोणी सांगितलं करायला तुम्हाला. म्हणजे कुठल्या प्रकारचे कुठल्याही कायद्यानुसार आपल्याला कुठलीही इन्क्वायरी क्वेरी आली तर आपल्याकडे प्रॉपर रेकॉर्ड पाहिजे ॲज पर लॉ. हे जे ठरवतात त्याच्याकडे तुम्हाला काय मिळणार नाही. आणि ज्यांना टॅक्स चोरी करायची आहे ती टॅक्स चोरी पण ते प्रॉपर लिगल वेनी करतात. ते कशा प्रकारे आपल्याला आपण काय टॅक्स चोरी करतो कोणाला कळणार नाही. फक्त वरच्या लेवलच्या माणसात केलं, बाकीचे कोणाला कळणार नाही की काय टॅक्स चोरी केली. हे सगळं व्यवस्थित असतं. जिकडे ऑर्गनाइज सेक्टर आहे तिकडे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित टाकलं जाईल. बाकी लोकल लेवलला हे जरी गव्हर्नमेंटला कळलं तरी गव्हर्नमेंट जाऊ दे, छोटा बिझनेस आहे. मोठ्या कंपन्यांवरती आपण ऑडिट वगैरे करू, मग तुम्ही डीमार्टला करणार ऑडिट, पण बाकी छोटे स्टोर आहेत तिकडे नाही करणार, पॉसिबल नाही. म्हणजे एकंदरीत सिस्टीम कसा चालतो हे ज्याला कळतं तो सिस्टमचा फायदा घेऊ शकतो. मला फक्त लॉ कळला आणि थेअरी कळली तर काय उपयोग नाही. मला कळलं पाहिजे सिस्टम चालतो कसा, तर मी त्याप्रमाणे रिपोर्टिंग करणार, त्याप्रमाणे सगळं लॉ वापरणार, सगळ्या गोष्टी. आता काय होतं, यूट्यूबमध्ये बऱ्याच गोष्टी कळतात. काय लोक सरळ सरळ अशामध्ये व्हिडिओ बनवतात. आता एका स्टेटमध्ये ते एका संस्थेने काय केलं आहे, लेटर लिहिलं आहे डिपार्टमेंटला की कशा प्रकारे अधिकारी नोटीस काढतात, कशा प्रकारे हॅरासमेंट करतात. नोटीसमध्येच प्रॉपर वर्डिंग नसतं, जे काय कळलं हेच क्लिअर नाही, तर तो समोरचा व्यक्ती त्याला ॲन्सर काय करणार. तर ह्या बऱ्याच गोष्टीवर लक्ष घालावं म्हणून त्यांना एक पहिलं रिप्रेझेंटेशन पाठवलं. यूट्यूबला व्हिडिओ आहे तो, ते लेटर ओपन आहे सगळ्यांकरता. त्यांनी टाकलं आहे ते सोशल मीडियावर, तेव्हा हे असं आम्ही यांना पाठवलं. 6 महिने झाले, काही गव्हर्नमेंटकडनं ॲक्शन नाही, तसेच सगळ्या गोष्टी चालू आहेत. महाराष्ट्र खूप चांगलं स्टेट आहे, पण बाकीच्या बऱ्याच स्टेटमध्ये असं आहे की तिकडे काय चाललं आहे कोणाचा पत्ता नाही. आणि मग जे तिकडे लोक कामं करणार आहेत त्यांना अडचण होते की बा आमचा क्लायंट जेन्युन आहे, मी जेन्युनली काम करतोय, मी जाऊन तिथे काय बोलायला गेलो, विचारायला गेलो तर मला उभंच करत नाही, नीट काय बोलतच नाही. म्हणजे प्रॉपर कम्युनिकेशनच नाही. मग तुम्ही टॅक्स नोटीस पडताना टॅक्स भरा नंतर या असं जर बोलत असतील तर मग अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड दिलं त्याचा उपयोग काय. असं त्यांनी त्या लेटरमध्ये लिहिलं आहे, त्यांनी ते डिस्कस केलं एकाने यूट्यूबला, कशा प्रकारे काम चाललं आहे, काय चाललं आहे हे सगळं दिलं आहे. हा पेशंट काय म्हणतो तो तिथे वापरला जात नाही, हे काहीच नाही. अशी जे केस झाली या केसमध्ये यांनी असं केलं. मग अशा केस वारंवार जेव्हा होतात तेव्हा आम्ही ते सरकारला रिप्रेझेंटेशन पाठवलं आहे की कशा प्रकारे कारवाई करण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीने कारवाई होते का तुम्ही बघा. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही त्यांना प्रॉपर ट्रेन करा मग ते काम करतील. त्याला माहितीच नाही कशा प्रकारे हा कायदा इम्प्लिमेंट करायचा आहे, त्यामुळे चुकीच्या प्रकारे इम्प्लिमेंट होत आहे त्या स्टेटमध्ये, तर गव्हर्नमेंटने लक्ष घालावं. आता हे बघा इथे, आता तुम्हाला मी एक सांगतो की 18(1) मध्ये त्यांनी हे दिलं आहे की अवेलमेंट ऑफ ITC इन स्पेशल सर्कमस्टन्सेस. आता विशेष वेगळी परिस्थिती काय अशी, स्पेशल परिस्थिती काय असेल तर एक म्हणजे एखाद्या व्यक्तीने
त्याचा टर्नओव्हर जे लिमिट आहे 10 लाख 20 लाख 40 लाख एक्सीड झालं तर रजिस्ट्रेशन घेईल. दुसरं, कंपोजिशन स्कीममधनं त्यांनी परचेस केलं आहे पण त्याला ITC मिळत नाही ना इकडे. हा रजिस्टर पर्सन आहे पण कंपोजिशन स्कीममध्ये त्याला वाटलं त्याला टर्नओव्हर वाढला आणि ITC घेणं फायद्याचं आहे आपल्याला, सेक्शन 9 मध्ये येतो. तर या 2 केसमध्ये यांच्याकडे स्टॉकमध्ये गुड्स आहे. तसं इथे एकदम सप्लाय टॅक्सेबल झाला. जोपर्यंत माझा प्रॉडक्ट P आहे याच्याकरता मी A B C वापरतो इनपुट, तर याचा मला ITC मिळत नव्हता. आता P माझा टॅक्सेबल झाला, आता A B C वर ITC अवेल करता येईल ना. तसंच मर्जर अमलगमेशन सेल ऑफ बिझनेस कॅपिटल गुड्स याविषयीची ITCचा इम्प्लिकेशन कशा प्रकारे होईल हे दिलं आहे. आता ITC अवेलेबल हा एक पॉईंट आहे तो 18(1) मध्ये. सेक्शन नवीन घेतला, लायबल झाला म्हणून 22-24 प्रमाणे, किंवा स्वइच्छेने 25-3 प्रमाणे घेतलं, एकदम सप्लाय टॅक्सेबल झाला आणि कंपोजिशन स्कीममधनं सेक्शन 9 मध्ये टॅक्स भरायला लागला. या केसमध्ये यांच्याकडे स्टॉक आहे, बिझनेस करत म्हणजे त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्या शॉपमध्ये त्यांच्या फॅक्टरीमध्ये तो माल भरलेला आहे. जर तो माल त्यांनी टाईम लिमिट दिले 1 वर्षामध्ये परचेस केलेला असेल तर ITC अवेल करायचं आहे. त्या इनवॉइसला 1 वर्ष होऊन गेलं आहे का तर नाही ते परचेस करून, तर त्याला ITC अवेल करता येईल. या 2 केसमध्ये नवीन नंबर घेतला आहे तर यांना फक्त इनपुट्सचाच ITC दिला जातो. आणि या 2 ठिकाणी काय होतं, ऑलरेडी रजिस्टर होते पण समजा एखादी कंपनी 4-5 प्रॉडक्ट बनवते, एक प्रॉडक्ट त्यांचं एक्झाम्प्ट आहे ते टॅक्सेबल झालं तर त्यांना ITC मिळेल. दुसरा, कंपोजिशन स्कीममधनं सेक्शन 9 आला, त्याकडे गिल्टी नंबर आहे. हे कोण आहेत, एक्झिस्टिंग रजिस्टर पर्सन आहेत आणि हे 2 नवीन रजिस्ट्रेशन घेतात. या 2 नवीन जे घेतात त्यांना फक्त ITCचाच इनपुट, म्हणजे ITC फक्त इनपुटचाच मिळतो आणि यांना इनपुट्स आणि कॅपिटल गुड्सचा मिळतो पण 1 वर्षामधलाच. आता 1 वर्ष रिस्ट्रिक्ट का केलं तर कॅपिटल गुड्सचं कसं आहे, त्यांनी अगोदर कॅपिटलाइज केलं आहे, डिप्रिसिएशन काढलं आहे. बघा ऑलवेज 16(3) आहे ना, हा कायम उपास आहे. तुम्ही टॅक्स कंपोनंटवरती डिप्रिसिएशन काढलं आहे तर ITC मिळणार नाही. मग 1 वर्ष अगोदरचं कॅपिटल गुड्स असेल तर डिप्रिसिएशन काढलंच असेल. म्हणजे 1 वर्षामध्ये कॅपिटल गुड्स असतील तर काय करा, 5% पर क्वार्टर वजा करा, जी व्हॅल्यू आहे तेवढा ITC मिळेल. आता हा ITC कसा मिळेल तर त्याकरता ITC 01 हा फॉर्म भरायला लागतो रूल 40 प्रमाणे. म्हणजे हे डिपार्टमेंटकडे जाईल आणि त्या इनवॉइसची यादी जाईल आणि ती ते अप्रूव्ह करतील, तेवढा ITC इलेक्ट्रॉनिक प्लेट याला. आता ज्यावेळेस कॅपिटल गुड्सचं बरोबर आहे 1 वर्षामध्ये पाहिजे, इनपुटचं कसं आहे, इनपुट पण रिस्ट्रिक्ट केलं आहे. इनपुट सर्व्हिसचा वापरला संपला, इनपुट पुढे ते टॅक्स कलेक्ट करणार आहेत पण तरी पण काय गव्हर्नमेंट म्हणतं 1 वर्षामध्ये इनवॉइस असतील ITC त्याचाच मिळेल, त्याच्या अगोदरचा मिळणार नाही. जो व्यक्ती बिझनेस करतो त्याला माहिती आहे की आपल्याला टॅक्स कलेक्ट नाही करायचं आहे आणि जे परचेस केलं आहे, परचेस प्लस टॅक्सची व्हॅल्यू ही आपली परचेस व्हॅल्यू आहे. माझ्या कॉस्टमध्ये ॲड झाली ना सगळी व्हॅल्यू, मग त्यानुसार मी मार्केटला विकीन तेव्हा काय किती अमाऊंटला विकायची हे मी फिक्स केलं आहे. मग तुम्ही बिझनेस करतच होतात ना विदाउट, म्हणजे तुमचं एकंदरीत कॅल्क्युलेशन काय होतं की मला ITC मिळणार नाही पण मला बिझनेस करायचा आहे, सर्वायवलसाठी मी काय कॉस्टला विकतोय. पण तुम्ही केलात ना बिझनेस, तिथं ITC मिळणारच नाही तुम्हाला. आता जे तुम्ही 1 वर्षात घेतलंय ते आम्ही ITC देऊ आणि यापुढे जे परचेस कराल त्याचं ITC मिळणारच आहे पण 1 वर्षाचा बेनिफिट गव्हर्नमेंट त्यांना देतं इनपुट्सवरती आणि 2 केसमध्ये कॅपिटल गुड्सचा बेनिफिट देतं. पण ते पण 16(3) विचार करून. सेल झालं, मर्जर झालं, अमलगमेशन, यात नवीन नंबर मिळतो. 2 कंपन्या एकत्र आल्या, असेट त्याच आहेत पण आता त्या नवीन कंपनीमध्ये त्या असेट येतील ना, नवीन GST नंबरला येतील. मग जर तिकडे काय ITC असेल त्यांच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला तर तो ITC ट्रान्सफर करण्याकरता 02. म्हणजे जर 2 कंपन्या येतात एकत्र तर जे काय त्यांचं मार्केट आहे दोघांचं, गुडविल आहे ते एकत्र झालं, लायबिलिटी एकत्र झाल्या दोघांच्या, मग त्यांना ITC द्यायलाच पाहिजे ना वेगळ्या कंपनीला. म्हणून तो ITC ट्रान्सफर करण्याकरता
मर्जर हो, अमलगमेशन हो, डीमर्जर हो, 2 कंपन्या वेगळ्या झाल्या. तर मग वेगळ्या कंपनीला जो ITC असेल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला, समजा एक सिमेंट फॅक्टरी आणि केमिकल फॅक्टरी एकत्रच होती, मग त्यांनी सिमेंटचा प्रोजेक्ट वेगळा केला, केमिकलचा वेगळा केला. मग असा कुठला ITC आहे जो केमिकल फॅक्टरीचा होता, तो त्यांना पाठवा. नवीन कंपनी बनली केमिकलची. त्याकरता चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ITC ट्रान्सफर करता येईल, ITC अवेल करता येईल एक, ITC ट्रान्सफर करता येईल दुसरं. तुमचा एक बिझनेस आहे आणि तुम्हाला दुसरा जनरेटर पाहिजे. तुम्ही एकाच शॉपमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात, तर कपडे पण विकता आणि शूज वगैरे पण विकताय. तुम्ही एक थोडं सुरू केलं, चांगला बिझनेस आहे, तुम्हाला म्हटलं मोठा करू, वेगळा शॉप टाकू शूज. ITC आला असेल, जर तो शूज असेल तर ट्रान्सफर करता येईल. ITC रिव्हर्सल काय आता, जसं इकडे अगोदर सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स देत होता आणि मग तो कंपोजिशनला गेला सेक्शन 10. आता टॅक्स कलेक्ट नाही करणार. मग स्टॉकमध्ये जेवढे गुड्स असतील, जेवढा ITC घेतलेला आहे तेवढा ITC रिव्हर्स करा, लायबिलिटी पे करा. रजिस्टर्ड पर्सन आहे, टॅक्सेबल सप्लाय करत होता, तो एक्झाम सप्लाय झाला. जसं मी इकडे बोललो की ABC घेऊन मी विकत होतो P टॅक्सेबल होतं, पण P जर एक्झाम झालं तर माझ्या स्टॉकमध्ये जे काही ABC आहे ह्याचा ITC रिव्हर्स करायला लागला. मग एक ITC अवेलेमेंट, दुसरा ITC ट्रान्सफर, तिसरा ITC रिव्हर्सल. असे सेक्शन आहे. 18(1), 18(2) टाइम लिमिट, 18(3) ट्रान्सफर, 18(4) रिव्हर्सल. 18(5) मध्ये हे दिलं आहे की मॅनर ऑफ ITC अवेलेमेंट रिव्हर्सल कसं होईल याचे रूल बनवले जातील, हे त्यात दिलं आहे. आणि 18 बघितलं आपण, सेल ऑफ कॅपिटल गुड्स. ओके. आता 18(1) मध्ये हे दिलंय की अ पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन अंडर CGST ॲक्ट, ज्यांनी ॲप्लिकेशन दिलं आहे 30 दिवसामध्ये त्यांनाच बेनिफिट आहे, सगळ्यांना नाही. 30 दिवसानंतर जर ॲप्लिकेशन केलं असेल लायबल झाल्यानंतर तर हा ITC मिळणार नाही. असा पर्सन applied for registration under CGST Act within 30 days from the date on which he becomes liable to register has been granted such registration. Such registration shall be entitled to take credit of input tax in respect of ITC. ITC हा कुठला, एक तर इनपुट टॅक्स हेल्ड इन स्टॉक, सेमी फिनिश गुड्स आणि फिनिश गुड्स इन, हा इनपुटचेच प्रकार आहेत, याचा ITC मिळेल. On the day immediately preceding the date from which he becomes liable to pay tax. आता याच्याकरता काय करायला लागतं त्याला, रूल 40 सब रूल 1 प्रमाणे टू क्लेम ITC रजिस्टर्ड पर्सन हॅज टू फाईल अ डिक्लेरेशन ऑन कॉमन पोर्टल इन फॉर्म GST ITC 01 विदिन 30 days ऑफ बिकमिंग इलिजिबल टू क्लेम ITC. फर्नी डिटेल ऑफ स्टॉकची माहिती द्यायला लागते. आणि याच्यामध्ये 2 लाखाच्या वरती जर का ITC येत असेल तर टू बी सर्टिफाईड बाय प्रॅक्टिसिंग CA कॉस्ट अकाउंटंट वेअर टर्नओव्हर ऑफ क्लेम ग्रेटर दॅन 2 लाख. तर ह्याप्रमाणे रूल येईल, रूल 40 स्पेशल सर्कमस्टन्समध्ये. ITC 01 भरा, 30 दिवसामध्ये सगळी स्टॉकची माहिती डिक्लेअर करायची. आता हे सगळं मला करायचं असेल ना, तर मी बघा इथे त्याचं मॅन्युअल काढतो. इकडे हे मी GST पोर्टलला जाऊ. मला कुठलंही नवीन काम जे काही रोज रोज केलं जात नाही, पहिल्यांदा करतो. तर लॉ तर बघितला, रूल तर बघितला, मग इकडे जाऊन त्याचं ITC फॉर्म, ITC 01 कसं कुठे मिळते हे बघा. ITC फॉर्म मला क्लिक केलं, हे आला, सिलेक्ट केलं. या प्रकारे ही माहिती दिलेली आहे. याच्यावरती बघा एक माहिती असते प्लस FAQ असतं. हे वाचायला, हे वाचण्याचं कसं भरलं जातं हे कळतं, आणि तसं भरल्यानंतर तुमच्याकडे काय येईल हे तुम्हाला कळेल. आणि मग तुम्हाला लॉ माहिती आहे हे तुम्हाला बघेल की आपल्याला काय चेक करायचं. ओके. म्हणजे जेवढं मी सांगतो बाबा ही प्रोव्हिजन आहे, पण प्रोव्हिजन कशी इम्प्लिमेंट होते
याकरता थोडा तुम्हाला हा स्टडी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला GSTR 1 दाखवला, 3B दाखवला, खूप वेळ घालून दाखवला, हे तुम्ही बघू शकता. हे बघणं गरजेचं आहे तुम्हाला. मी हे का लिंक दिलं त्या करा दिलं की GST पोर्टलला जाऊन बघा कशा प्रकारे ITC 01 भरायचं आहे. 18(3) मध्ये रूल काय दिला आहे, या रूलप्रमाणे वेअर देअर इज अ चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन ऑन अकाउंट ऑफ कशासाठी, सेल, मर्जर, डीमर्जर, अमलगमेशन, लीज और ट्रान्सफर ऑफ बिझनेस. काय करायचं त्यांना, ती माहिती द्यायची ITC काय, मग तो ट्रान्सफर होईल. सर्क्युलर पण दिलंय, वाचल्या तर कळणार आहे तुम्हाला, यात काय फार डिफिकल्ट काय नाही. याचे पण लिंक दिलेले आहे. 41A रूल त्यांनी का काढला, डिस्टिंक्ट पर्सन करता काढला, डिस्टिंक्ट पर्सन करता, आणि त्यात कसं करायचं हे दिलेलं आहे. आणि हे रिव्हर्स 18(4) मध्ये. आता ही सगळी इन्फॉर्मेशन इनवॉइसची किंवा कुठली द्यायची आहे ती दिली जाईल त्या फॉर्ममध्ये, आणि त्या फॉर्ममधनं काय होईल, डिपार्टमेंटकडे येईल आणि जे काय त्यांनी दिलेले इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंट असतील त्यानुसार डिपार्टमेंट ते ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट करेल. आम्ही अगोदर पण सांगितलं होतं, फक्त तुम्हाला आता परत एकदा सांगितलं, म्हणजे 18(6) फक्त मला व्यवस्थित घ्यावासा वाटतो. बाकीचं जे आहे ते सगळं वाचून कळण्यासारखं आहे. मला मेन मी आयडिया दिली की ह्याच्यामध्ये काय होणार आहे, कशासाठी आहे. हे एक जे पेज बनवलं आहे मी, याच्यामध्ये सगळं कळून जातं. याच्यामध्ये सगळं कळून जातं की सा सेशन कसा करतात. आता हे जे सर्क्युलर दिलेलं आहे, हे सर्क्युलर नसताना LBमध्ये रिटर्न जे भरले जायचे ते जो ITC मला घ्यायचा आहे, म्हणजे ऑल ITCमध्ये मी क्रेडिट नोट वजा करणार, डेबिट नोट काढणार, ब्लॉक क्रेडिट काढणार, जो ITC मला घ्यायचा आहे, म्हणजे वॅटमध्ये असंच करत होते ना लोक. तीच पद्धत पुढे फॉरवर्ड आहे, तीच पुढे कंटिन्यू झाली. इथे रिव्हर्स करा वेगळा, हे कोणाला कळत नव्हतं. अपेक्षित फॉर्म ज्यांनी डिझाईन केला त्यांना होतं, आणि ऑटो कॉपरेट काय होत नव्हतं. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित स्मूथली सगळं येण्याकरता त्यांनी हे ह्यात दिलं की द प्रोसेस ऑफ रिटर्न फायलिंग हॅज बीन सिम्प्लिफाईड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम विथ इफेक्ट फ्रॉम डिसेंबर 2020. फॉर्म GSTR 3B is getting auto generated on the portal by way of auto population in ITC from 2B ना कुठे येतो, 3B येतो डेटा ऑटो जनरेटेड invoice supply statement and auto population of liabilities from GSTR 1 outward. म्हणजे तुम्हाला तिकडे विथ अँड ट्रेडिंग फॅसिलिटी, म्हणजे ते तो आकडा मी बदलू शकतो. म्हणजे GSTR 1ला समजा मला 12 इनवॉइस टाकायचे होते आणि तिकडे मी 8च इनवॉइस टाकले असतील 1च्या, हां समजा मी B2B सप्लाय टाकला, B2C टाकायला विसरलो, तर ती लायबिलिटी मला GSTR 3मध्ये ऑटोमॅटिक झाली असेल ती वाढवता येते. दुसरं असंही होतं की मी क्रेडिट नोट दाखवायची राहून गेली माझी, लायबिलिटी कमी आली असती. मग ऑटोमॅटिक जे झालेलं आहे तेच वापरा, ते लॉक नाही आहे. विथ अँड रीडिंग फॅसिलिटी टू द रजिस्टर पर्सन, तो चेंज करू शकतो. बऱ्याच वेळा माझं असं होतं की क्रेडिट नोट वगैरे असतात त्या हे रेकॉर्डच करत नाहीत. डेटा मला दिला जातो, डेटा माझ्याकडे आला 5-6 तारखेला, 8 तारखेला मी GSTR 1 भरला, 20 तारखेला जेव्हा यांना काही भरायची वेळ येते तेव्हा हे क्रेडिट नोट काढतात. अरे ह्या 4-5 क्रेडिट नोट दाखवायच्या राहिल्या. हे दरवेळेला होतं, एखादी तरी क्रेडिट नोट त्यांची दाखवायची राहते. एवढं हे तुम्ही मला दरवेळेला माहिती की काय करायचं आहे, तुम्ही काय करता एवढं. तुम्हाला 1 महिना मिळतो अख्खा, क्रेडिट नोट तुम्ही वेगळ्या ठेवता, मागवता. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही गुड्स परत पाठवले, क्रेडिट नोट मागवली का नाही. ती मागवली होती पण ती आता आली 12 तारखेला.
असंच कारण असतं. आणि मग त्यांना बोललो ठीक आहे, तर पुढच्या वेळेला दाखवू, पुढच्या वेळेला तुम्हाला त्यांना ते तेवढा टॅक्स कमी करून द्या. त्यांना कॅशमध्ये पैसे भरायचेच नसतात. आणि अशा प्रकारची अमेंडमेंट फॅसिलिटी आहे, त्यांना माहिती आहे. तुम्ही त्रिबित दाखवा, मग GSR 1ला अमेंडमेंट करा पुढच्या महिन्याच्या. आता 1 हे आल्यामुळे काय होतं, हे ह्यांनी असं काय केलं मग टाकून द्या 1A मध्ये, असं आहे ना. म्हणजे त्यामुळे ते एडिटिंग फॅसिलिटी पाहिजे. ऑटो कॉर्पोरेट केलं आहे की तुमचा हा तुम्ही GSR 1 मध्ये दाखवलाय, तुमच्या सप्लायरने GSR 1 दाखवलाय, तुमचा ITC टुबीत एवढा आलाय, त्या टुबीत ना किती ITC यायला पाहिजे आणि किती लायबिलिटी यायला पाहिजे. आता काही बदल केलं तर बदल अलाउड आहे, पण ॲन्सरेबल कोण आहे, बदल करणारा व्यक्ती आहे. However, it has been observed that there still are some infirmities in information being furnished by the registered person in relation to interstate supplies. आता याच्यामध्ये हे जे त्यांनी दिलेत UAN होल्डर, हे काय बघा, हे काय लक्षात घ्या. मी अगोदर हे घेतलेलं नाही ना. इथे माहिती भरली तर इथे बघा इंटरस्टेट सप्लायज ते म्हणतायत, ह्यात त्यांना अपेक्षित काय, इथे अपेक्षित काय की हे 3 पॉइंट आहेत. सप्लाईज मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन ऑन द सप्लाईज शोन इन 3.1A. ओके, आणि 3.1 डिटेल ऑफ इंटरस्टेट सप्लाईज मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन किती आहे, मग कुठल्या राज्यामध्ये आहे, प्लेस ऑफ सप्लाय आणि टॅक्सेबल व्हॅल्यू हे 3.1 मध्ये जे दाखवलं आहे त्याचा ब्रेकअप आहे. त्यांना सप्लाईज मेड टू कंपोजिट टॅक्सेबल पर्सनला किती केला आणि सप्लाईज मेड टू UAN होल्डरला किती केला, हे ते माहिती द्या. जे इकडे दाखवलंय यातली किती व्हॅल्यू इंटरस्टेट सप्लाय झाला आहे, काय म्हटलंय, ऑफ द सप्लाय शोन इन 3.1.A मध्ये, ए मध्ये किती व्हॅल्यू आहे कंपोजिशन टॅक्सेबल पर्सनला, UAN होल्डरला, राज्याबाहेर गेलंय तिकडे हे द्यायला सांगितलं इकडे. तर तेच ते सांगतायत की हे काय भरलं जात नाही. इंटरस्टेट सप्लाईज इफेक्टेड टू अनरजिस्टर्ड पर्सन, कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आणि UAN होल्डरला ब्रेकअप द्या तिकडे. B2B B2C सगळा त्यामध्ये जातो ए मध्ये, पण त्यातला त्यांना हा ब्रेकअप पाहिजे. ऑल्सो देअर अपियर्स टू द लॅक ऑफ क्लिअरिटी रिगार्डिंग रिपोर्टिंग ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रिव्हर्सल ऑफ ITC ॲज वेल ॲज इनएलिजिबल ITC टेबल 4 मध्ये. जसं लायबिलिटी त्यांना तिथे ब्रेकअप येत नाही, तसं तिथे ITCचा ब्रेकअप येत नाही. मग त्या करा त्यांनी सांगितलं की या प्रकारे आता हे जे क्लेरिफिकेशन आहे सेक्शन 168 प्रमाणे पॉवर आहे त्याप्रमाणे दिलेलं आहे आणि काय करायचं आहे हे खाली दिले. GSR 1 ऑटो कॉर्पोरेट होतो, 2B ना 3B मध्ये ITC ऑटो कॉर्पोरेट होतो, त्याप्रमाणे त्यांनी मग खाली हे सगळं एक्सप्लेन केलंय आणि एक्सप्लेन करून मुख्य मुद्दा हा होता हे दिलेलं आहे की अदर रिलिव्हंट फॅक्ट नोट 1, नोट 2, नोट 3, नोट 4, नोट 5 वाचाल तर तुम्हाला आणखीन हे क्लिअर होईल. फक्त यातला शेवटच्या मुद्द्याची गोष्ट एवढीच आहे की इथे हा आकडा बदलणं अपेक्षित नाही. हा आकडा केव्हा बदलला जाऊ शकतो, ITCचं म्हणणं मी, ITC ऑटो कॉर्पोरेट झाले आणि हा आकडा जर का जास्त आहे असं होऊ शकतं का,
मी अगोदर एक्सप्लेन केला आहे हा पॉईंट, तरी तुम्हाला आता मी परत एकदा विचारतोय की हा जो आकडा आहे हा इकडे दिसतो बघा, युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटर, हा जो आलेला आहे हा आकडा जास्त येऊ शकतो. जर कमी करायचं आहे तर मी खाली रिव्हर्स करीन ना. समजा ह्यातला एखादा इन्व्हॉइस माझा नाहीच आहे तर मी खाली इथे कमी करीन. जो ITC रिस्ट्रिक्ट झाला आहे तो मी कमी करीन. जर कुठले गुड्स मी लॉटमध्ये मागवलेत आणि इथे ITC मी घेऊ शकत नाही तर मी अदरमध्ये रिव्हर्स केला. जर रिव्हर्स केला तर खाली मी काय देईन इकडे की ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स अर्लियर, आणि खाली इलिजिबल ITC अंडर 16,000 हे दोन ऑप्शन दिले. हे मी एक्सप्लेन अगोदर केलेलं ना. आता जर का मी इकडे आत्ता ITC घेत नाही तर नेक्स्ट मंथला घेईन ना, तेव्हा हा आकडा मला वाढवावा लागेल की नाही. मग वाढवायला लागेल तेव्हा मी सांगेन ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स. अगोदर मी तो 4B2 मध्ये रिव्हर्स केला आहे, तो वाढवतोय. म्हणजे इथे मी आकडा वाढवीन तेव्हा अगोदर मी तो इथे आधारामध्ये रिव्हर्स केलेला असेल आणि तो मग वाढवीन. तुम्हाला जे काय मी सांगितलं आहे ते तुम्हाला बारकावे कळण्याकरता तुम्ही जर का व्यवस्थित परत एकदा रीड कराल आणि लॉ समजावून घ्याल, आणि मी जेव्हा सांगतोय काय तेव्हा मी नेहमी यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ वेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या टॉपिकवरती ऐकत असतो, जेणेकरून काय होतं माझी एक्सप्लेन करण्याची क्षमता आहे ना ती इम्प्रूव्ह होते. तुझ्या तेव्हा चांगल्या प्रकारे मी सांगू शकतो. अंडरस्टँडिंग माझी आणखीन काय होते डीप जाते. मग परत तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे सगळे जे व्यवसाय आहेत ना, म्हणजे CAचा असो, वकिलाचा असो, डॉक्टर असो, याला प्रॅक्टिस म्हणतात. प्रॅक्टिसचा अर्थ काय म्हणजे प्रॅक्टिस कधी फक्त प्रॅक्टिस. हे अभ्यास तुम्ही करत राहा, नवीन नवीन शिकत राहा आणि ते लोकांना सांगत राहा, प्रयोग करत राहा, ही प्रॅक्टिसच आहे. लॉ बदलत असतो. डॉक्टरला म्हणणं आहे की मेडिसिन बदलत असतात, लोकांचं राहणीमान बदलत असतं, खाणेपिणं बदलत असतं, त्यामुळे नवीन गोष्टी आल्या, नवीन प्रयोग, प्रॅक्टिसच चालू आहे. तुम्हाला कुठलाही डॉक्टर कुठलाही लॉयर सांगेल की आम्ही काय अभ्यास करतो. अभ्यास कायम करतच असतात. मग हे कधी थांबणार नाही. जे तुम्हाला कळलंय ते जसं कळल्याचं वाटत जातं ते बदलतं. मग जे बदललंय, एक साधं तुम्हाला मी सर्क्युलर दिला की डेमो व्हेकलचा इफेक्ट काय, किती अँगल कळले तुम्हाला त्यातनं मला सांगा. त्यामुळे हे कायम सर्क्युलर येणार, मग त्याच्यावरती कोण व्हिडिओ बनवणार, तुम्ही ऐकत राहाल तर तुम्हाला ते कळत राहील. हे तुम्हाला एक टाईम अलोकेट केला पाहिजे. तुमचा क्लास संपेल त्यानंतर तुम्ही तो वेळ आज काढताय, तुम्ही तसा एक ठेवायला पाहिजे. शनिवार आपण एक काहीतरी वेळ ठेवला पाहिजे की आपण काय सर्क्युलर आले या आठवड्यामध्ये किंवा काय आलेत. जसे आलेत तुम्हाला तेव्हा वेळ नाही, तुम्ही नोंद करून ठेवा की हे बघायचं, हे आपल्या कामाचं आहे, तर ते होईल. अदरवाईज नाही. तुमचा जे काय मी एक बेस बनवून देतोय तो बेस बनवला आहे, त्याच्यावरती तुम्ही जेवढा अभ्यास कराल तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुढे कळतील आणि तुम्हाला पुढे जाऊन याचा चांगल्या प्रकारे तुमचा आत्मविश्वास वाढायला काम करायला उपयोग होईल. कारण की 60-65 तासामध्ये मी फार काय सांगू शकत नाही, आणि त्यातही सगळे लोक सगळे क्लास आलेले नाही आहेत, येऊ शकत नाहीत, आणि व्हिडिओ बघितले नसतील तर त्यातले काय अँगल काही व्ह्यू गेले. काम तुमचं पहिले क्लास न करता पण चालू होतं ते चालू राहील, पण क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे असेल तर अभ्यास केला पाहिजे. म्हणजे माझ्या एक सद्भावना म्हणून मी सांगू शकतो की अभ्यास करा. मला यातनं काय फायदा नाही आहे. आता ह्याच्यानंतर या टॉपिक नंतर पुढचे टॉपिक जे आहेत ते मग आता आपले सेक्शन 58 झालेलं आहे. रिफंडपर्यंत मागच्या मागच्या टॉपिक घेतला आपण. हा ITC एक बाकी राहिलं होतं, बस सगळे तेव्हा घेऊ, त्याप्रमाणे आपण हा घेतला. आता पुढे असेसमेंट, ऑडिट, इन्स्पेक्शन, सर्च, सीजर, अरेस्ट, डिमांड रिकव्हरी, ऑफेन्स आणि पेनल्टीज. हे घ्यायला मला 7 क्लास लागतील. 7 क्लासमध्ये हे संपेल. कारण की जे इथे केलं आहे याच्यामध्येच स्क्रुटिनीमध्ये काय होईल, डिपार्टमेंटकडे काय पॉवर आहे ते स्क्रुटिनी करून मग डिमांड रेज करायला. इन्स्पेक्शनची पॉवर काय की अरे स्क्रुटिनी कधी करतो, रिटर्न भरल्यानंतर करतो, तिकडे जो काय तिकडे गैरव्यवहार चालला टॅक्सपेअरकडे, इन्स्पेक्शन सर्च त्या करताय. आणि जे डॉक्युमेंटमध्ये ज्या प्रकारे आपलं काय स्क्रुटिनीमध्ये गव्हर्नमेंटला काय कळत नाही, काही आपण कंप्लायन्सेस प्रॉपर दाखवू, GSTमध्ये दाखवू, इन्शुरन्समध्ये दाखवू, त्यांचं ऑडिट केल्यानंतरच कळणार की यांचे बँकेत पैसे किती आले, माल किती गेला, काय किती गेलं, सगळे बघा. जे रिपोर्ट
जातात इन्कम टॅक्सला किंवा GSTला किंवा कुठल्या ऑथॉरिटीकडे, ते तसे बनवलं झालं की ह्यातना काही तफावत दिसणार नाही, डिस्क्रिपन्सी कुठे रिपोर्ट होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यातले एक्सपर्ट ते काम करतात. ती काय कळू नये स्टुडंट काढायला. एखाद्या व्यक्तीला आता बघा कॅशलेस इन्शुरन्स मिळतो. आता समजा तुम्हाला माहिती आहे की एखादा पेशंट आहे, त्याचा इन्शुरन्स आहे, तुमचं नातेवाईक कोण असेल तर 10% 5% अमाऊंट इन्शुरन्स कंपनी भरायला लावते कॅशमध्ये, किंवा 60,000 बिल होईल तर आपल्याला 5,000 भरायला लागतील. मी डॉक्टरला काय म्हणा, डॉक्टर तुम्ही काय करा, थोडं जरा 5,000 बिल वाढवा, म्हणजे आम्हाला एक पैसे भरायला लागू नये. तर हे इन्शुरन्स कंपनीला माहिती नसेल. आता इन्शुरन्स कंपनी पण त्यांच्याकडे एक्सपर्ट डॉक्टरचं पॅनल ठेवते की बा एवढे इन्शुरन्स क्लेम आहेत, विचारा हे इंजेक्शन का दिलं, हे कुठे लागलं तुम्हाला, ते विचारतात, ते क्युरी काढतात. हे फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं की अरे आम्ही 90% 95% क्लेम देतोय, 5% तर भरा तुम्ही कॅश. ती पण लोकांना भरायची नाही. लोक काय करणार, हॉस्पिटलला बोलणार बिल वाढून टाकू. हे बघा, ही मानवी वृत्ती आहे, हे सगळीकडे चालणार. लबाड कोणच नसतो, प्रत्येकाला आपापलं जीवन पुढे न्यायचं असतं आणि काही लोकांना सवय असते, काही लोकांची मजबुरी असते ह्या गोष्टी होणार. मग ते विचारतात. जेन्युअनली म्हणजे माझ्या एक मित्रांनी जेन्युअनली बिल बनवलं, काही एक्स्ट्रा केलं नाही, त्यांनी क्वेरी काढल्या, ह्यांनी उत्तर दिलं, त्याला उत्तर दिलं ओके, म्हणजे ते ह्यांना माहिती आहे क्वेरी काढतात, त्यामुळे हे जास्त वाढवत नाही आणि क्वेरी येते. काय दाखवू आम्ही तुम्हाला, सगळीकडे हे होणार. सगळ्यांना माहिती आहे की मानवी वृत्ती काय, त्याप्रमाणे लॉ बनणार, लॉमध्ये बदल होणार आणि त्याप्रमाणे स्क्रुटिनी ऑडिट होणार. त्यामुळे तुम्हाला पहिले स्क्रुटिनी आहे, त्यात नाही कळत आहे ऑडिट करायला पाहिजे, जिकडे वाटतं ऑडिट करायला पाहिजे तिथे ऑडिट होणार. आणि यापुढे सगळं ऑडिट होतं बोलल्यानंतर तिकडे आता काय करत नाही कोण, चाललं जाऊ दे, काय करायचं ते आपलं बघू आपण, मग तुम्हाला ऑडिट केल्यानंतरच कळणार. इनवॉइसिंग आहे, सगळं काय करतोय, तरी पण शेवटी ऑडिट केल्यानंतर जास्त क्लॅरिटी येते की जे दाखवलं आहे तेच आहे का इकडे, आणि ते नाही आहे. मग तिथे ऑडिटच्या केस वाढतील तर मग हे सगळं थांबेल. पर्याय हा दिसतोय, इन्स्पेक्शन जे काय होते चोरी त्याच वेळेला पकडा, आणि दुसरं ऑडिट, ह्या दोन गोष्टी पुढे वाढणार, इन्स्पेक्शन सर्च आणि ऑडिट. हां ठीक आहे. आता पुढच्या वेळेला मी असेसमेंट घेतो, म्हणजे उद्या. आता काय आपल्याला कोण येतील ते येतील, त्यांना इलाज नाही काय. हो